राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे त्या ऑडिओ क्लिपची. हो, तीच ऑडिओ क्लिप जिने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणलाय. ही क्लिप समोर आली आणि पक्षातले बडे नेते चक्रावून गेलेत. असं म्हटलं जातंय की या ऑडिओ क्लिपमध्ये कोणा एका साध्या कार्यकर्त्याचं नाही, तर पक्षातील सर्वात वजनदार नेत्यांचं संभाषण आहे. आणि हे संभाषण इतक्या खालच्या पातळीवरचं आहे की ते ऐकून खुद्द अजितदादांच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. जेव्हा ही क्लिप पहिल्यांदा वाजली तेव्हा राजकीय वर्तुळात शांतता पसरली. चर्चा सुरू झाली की सत्तेच्या उबदार गोधडीत एकत्र बसलेले हे नेते एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसत होते का? या क्लिपमुळेच राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी बदलली गेली का? पण प्रश्न अनेक आहेत. त्या ऑडिओ क्लिपमध्ये नक्की असं काय आहे ज्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं यादीतून गायब झाली? या ऑडिओ क्लिपचा खरा खलनायक नेमकं कोण आहे? सर्वात धक्कादायक म्हणजे दादांच्या त्या संशयास्पद अपघाताविषयी या क्लिपमध्ये काही भाष्य केलं गेलंय का? हा कोणाचा तरी मोठा गेम प्लॅन होता की केवळ सत्तेची हाव? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातील प्रत्येक माहिती तुम्हाला थक्क करणारी आहे. सुरुवात होते त्या खळबळजनक मध्यरात्रीपासून. 11 मे रोजी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी यादी निवडणूक आयोगाकडे सादर करते. या यादीत पार्थ पवार आणि जय पवार यांची नावं जनरल सेक्रेटरी आणि खजिनदार म्हणून झळकली. पण धक्का बसला तो तेव्हा जेव्हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावं त्यातून गायब होती. लोक विचारू लागले, ज्यांनी दादांना साथ दिली, ज्यांनी दिल्लीचे दरवाजे उघडून दिले, त्यांनाच सुनेत्रा वहिनींनी बाहेर का काढलं? मध्यरात्री 1 वाजता जेव्हा सुनेत्रा वहिनींचं क्लेरिकल मिस्टेकचं ट्विट आलं तेव्हा पडद्यामागे काहीतरी शिजतंय याची खात्री महाराष्ट्राला पटली. असं बोललं जातंय की ही यादी जाहीर होण्यापूर्वी सुनेत्रा वहिनींच्या हाती एक अशी ऑडिओ क्लिप लागली ज्यात पक्षातलेच काही वरिष्ठ नेते दादांबद्दल आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अत्यंत अपमानास्पद चर्चा करत होते. आता खरं तर यादी जेव्हा आली होती, यादी आल्यानंतरच सगळीकडे एक प्रकारे धक्का बसल्याचं वातावरण निर्माण झालं होतं. यादीत चूक झाली असं सांगितलं गेलं. पुन्हा नवीन यादी आली. त्या नवीन यादीमध्ये देखील फारसा काही बदल झाला नव्हता. पण चर्चा होती ती ऑडिओ क्लिपची. कोणती क्लिप की ज्यामुळे हा सगळा गेम फिरला? ती ऑडिओ क्लिप हाती लागल्याची माहिती आता समोर आलीये. मग काय आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये? खरं तर त्या ऑडिओ क्लिपच्या जर महत्त्वाच्या भागाकडे आपण वळालो तर त्यातला महत्त्वाचा भाग होता अजितदादांचा अपघात. तो अपघात होता की घातपात होता, हा प्रश्न अजूनही लोकांना पडला. खरं तर ही क्लिप नाहीये असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. पण खरा संशय कुठून आला? जेव्हा 10 फेब्रुवारी रोजी दादांचा अपघात झाल्यानंतर काही दिवसांनी विमान वाहतूक विभागाकडे CCTV फुटेज मुंबईच्या विमानतळाचे मागितले होते. तिथून विमान उडालं होतं. तर ती क्लिप भेटली नाही. खरं तर तो पुन्हा संशय होता आणि त्याच काळातली ही क्लिप असल्याचे बोलले जाऊ लागलं होतं. मग या ऑडिओ क्लिपमध्ये खालच्या लेवलवर बोललं गेलं होतं. आता त्यात नेमके शब्द काय होते, काय होता त्या क्लिपचा अर्थ, आणि त्या ऑडिओ क्लिपमुळे सगळं चित्र कसं बदलणार होतं? खरं तर याचा संशय आणखी वाढत होता. कारण की आता एक असा नवीनच त्याच्यामध्ये तपास झालाय आणि त्याच्यात काही गोष्टी उघडकी झाल्या. त्या गोष्टी म्हणजे दादांच्या बंगल्याबाहेर राहणारी दुपारी लिंबू मिरच्या आणि करणी केल्याच्या बातम्या देखील त्या ठिकाणी आल्या होत्या. कोणीतरी दादांचा गेम करत होतं असं त्या ठिकाणी लक्षात आलं होतं. पण त्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय होतं? दादांचा काय विषय होता? दादा पुन्हा शरद पवारांकडे गेले तर आपल्या सत्तेचं काय होईल? अशा प्रकारची भीती ऑडिओ क्लिपमध्ये होती का? आणि खरंच दादांचा गेम त्या ऑडिओ क्लिपमध्ये केल्याचं बोललं गेलं होतं का? ऑडिओ क्लिपमध्ये कोणता नेता होता? खरा खलनायक कोण होता की ज्याने दादांच्या अगदी आतल्या गोष्टी त्यावर सांगितल्या होत्या, की ज्यामुळे सुनेत्रा वहिनी संतापल्याचं आपल्याच बोललं जाऊ लागलं होतं? विषय काय होता? ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय बोललं गेलं होतं? खरं तर याच्यावर रोहित पवारांनी देखील 2 दिवसांपूर्वी एक विधान केलं होतं. तोपर्यंत ऑडिओ क्लिप नाहीयेच आहे असं कोणी मी बोललोच नाही असं लोक बोलत होते. पण त्यांनी विधान केलं की आता पक्षाच्या खजिन्यातून ब्युटी पार्लर आणि स्पाची बिलं निघणार नाहीत. हे ऐकल्यानंतर लोकांना धक्का बसला होता. पक्षातले काही नेते आणि त्यांचे कुटुंबीय पक्षाचा पैसा स्वतःच्या चैनीसाठी वापरत होते असा त्याच्यात आरोप होता.
मग त्या ऑडिओ क्लिपमध्ये अशा काही व्यवहारांचा उल्लेख होता की जे दादांना माहिती नव्हते, ज्याच्यामध्ये विमानांची बिलं, आलिशान हॉटेलमधल्या पार्ट्या, सगळ्यांचा खर्च राष्ट्रवादीच्या फंडातून केला जात होता का? जेव्हा पार्थ पवार यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं तेव्हा जुन्या नेत्यांची आणि नव्या पिढीची झोप उडाली असावी आणि क्लिपमध्ये यावरून शिवीगाळ झाल्याचे बोलले जाऊ लागलं. मग काय होतं त्या क्लिपमध्ये? मग खरंच तर पैशाचा संघर्ष होता की नेमकं काय होतं? खरं तर अनेक लोक म्हटले की या क्लिप्स नाहीयेत किंवा असं शक्यच नाहीये. पण झालं असं की ती क्लिप बाहेर आल्याचे बोलले जाऊ लागलं आणि अचानक प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली. मग त्यांना कशाची भीती होती? खरं तर जेव्हा यादीतून नाव गेलं आणि ऑडिओ क्लिपची चर्चा सुरू झाली तेव्हा सुनील तटकरे अचानक शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर पोहोचले. निमित्त सांगितलं गेलं तब्येतीची विचारपूस, पण राजकारणात काहीच विनाकारण घडत नाही. त्यांच्या आधी तिथे प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. हे तेच नेते आहेत ज्यांनी दादांच्या बंडात पुढाकार घेतला होता. असं बोललं जातंय की या नेत्यांना आता खात्री पटली आहे की सुनेत्रा वहिनी आणि पार्थ पवार आता त्यांना पक्षात जुमानणार नाहीत. म्हणूनच ते पुन्हा एकदा थोरल्या पवारांच्या चरणी गेले का? ऑडिओ क्लिपमध्ये म्हणे या नेत्यांनी असंही म्हटलं होतं की दादा आज ना उद्या काकांना मिठी मारतीलच, त्याआधी आपण आपलं बस्तान बसवूया. कोणत्या माजी खासदारांनी ही क्लिप सुनेत्रा वहिनींपर्यंत पोहोचवली? आणि या क्लिपमुळे राष्ट्रवादी तिसरी फूट पडणार का? दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते पार्थ यांनी पक्षाचे सर्व व्यवहार स्वतःच्या ताब्यात घेतले आहेत. दादांच्या जुन्या वसुल्या आता पार्थ स्वतः करू लागले आहेत असं त्या म्हणतात. राजकारणात पैसा महत्त्वाचा असतोच, पण हा पैसा आता जुन्या नेत्यांच्या हाताला लागेनासा झाला आहे. ऑडिओ क्लिपमध्ये म्हणे पक्षातल्या एका ज्येष्ठ नेत्याने पार्थ पवारांबद्दलही अक्षम्य शब्द वापरले होते. जेव्हा ही गोष्ट पार्थ यांना समजली तेव्हा त्यांनी दिल्लीच्या कार्यालयातून या नेत्यांच्या केबिनला टाळं ठोकण्याचे आदेश दिले अशी ही चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा कलह आता चव्हाट्यावर आला आहे. ही खालच्या पातळीवरची म्हटली जाणारी ऑडिओ क्लिप अधिकृतपणे कोणाकडेही नसली तरी त्या क्लिपमधील मजकुराची चर्चा मात्र गावच्या पारापासून ते दिल्लीच्या दरबारापर्यंत सुरू आहे. आम्ही आज ज्या गोष्टी सांगितल्या त्या राजकीय चर्चा, नेत्यांचे दावे आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीवर आधारित आहेत. सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्या हाती नक्की कोणती क्लिप लागली हे अद्याप गैलदस्त्यात आहे. पण राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून मोठ्या नेत्यांची नावं गायब होणं आणि त्यानंतर त्यांनी तातडीने शरद पवारांची भेट घेणं या सर्व गोष्टी त्या क्लिपच्या अस्तित्वाकडेच बोट दाखवतात. तर मित्रांनो, ही सर्व माहिती आणि ही जी काही ऑडिओ क्लिपची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगते ती ऐकल्यानंतर नक्कीच कोणाचेही डोके चक्रावून जाईल. पण मला इथे गोष्ट स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे ही केवळ एक शक्यता आहे. राजकारणामध्ये पडद्यामागे अनेक गोष्टी घडतात, अनेक चर्चा रंगत असतात आणि सोशल मीडियावर अनेक दावे केले जातात. आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही माहिती तुमच्यासमोर मांडली आहे ती सध्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चा, नेत्यांचे अंतर्गत दावे आणि सोशल मीडियावरील वेगवेगळ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. यापैकी कोणत्याही गोष्टीची अधिकृत पुष्टी आम्ही किंवा आमचे चॅनल करत नाही. ही फक्त राजकीय शक्यता आहे ज्यावर सध्या महाराष्ट्रभर खल सुरू आहे. यामुळे या क्लिपच्या अस्तित्वाबाबत आणि किंवा या दाव्यांबाबत अंतिम सत्य काय आहे हे येणाराच काळच ठरवेल. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं, ही ऑडिओ क्लिप खरोखरच अस्तित्वात आहे का, की राष्ट्रवादीत काँग्रेसमधील अंतर्गत नेत्यांना बाजूला सारण्यासाठी किंवा नव्या पिढीकडे नेतृत्व सोपवण्यासाठी रचलेला एखादा मोठा राजकीय गेम प्लॅन असू शकतो? सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने तातडीने सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेण्यामागे नक्की कारण काय असावं? ती केवळ तब्येतीची विचारपूस की ऑडिओच्या क्लिपच्या चर्चेमुळे उडालेली खळबळ आहे? तुमचे जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा, कारण तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी आणि या राजकीय विश्लेषणासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय वाटतं, दादांचं गेम कोण करते? कमेंट लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच चुरशीच्या घडामोडी सोप्या भाषेत समजून घ्यायची असतील तर या व्हिडिओला आताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक खबरजनक आणि विश्लेषणपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.